स्वागत। एक मोठी बातमी, रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। अशातच कुंडलिका नदी इशारा पातळीवरून वाहते। संपूर्ण शहर हे पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्यामुळे या भागातील लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। रायगडच्या इतर भूभागाप्रमाणे रोह्यामध्येही प्रचंड मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली। मागच्या 24 तासामध्ये तब्बल 245 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली। आणि आपण आता आहोत रोहा या शहरामध्ये आणि आपण पाठीमागे बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये पाणी भरलंय। अनेक दुकाने ही पाण्याखाली गेलेली आहेत। ज्या पद्धतीने पाऊस रात्रभर सुरू आहे ते पाहता एकंदरीत स्थिती अत्यंत भयावह अशी स्थिती निर्माण झालेली आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। अनेक ठिकाणी रायगड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी महाड, नागोठणे, कर्जत, खालापूर, खोपोली यासह पेण यासह अनेक ठिकाणी ज्याप्रमाणे पाणी भरलंय त्याचप्रमाणे रोहा या ठिकाणीही आता आपण बघत असाल दुकानांमध्ये पाणी शिरलंय। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडलाय आणि त्याचा त्रास जो आहे तो इथल्या नागरिकांना सहन करावा लागतोय। जो शहर रोहा हा शहर जो आहे तो कुंडलिका नदीला लागूनच आहे आणि आपण बघत असाल ही जी कुंडलिका नदी ही धोक्याच्या पातळीच्या वर ही ओसंडून वाहताना दिसते। जो खालचा जो ब्रिज आहे कुंडलिका नदीचा तो पूर्णपणे आता पाण्याखाली गेलेला आहे। तो वरचा ब्रिज थोडासा वाचलाय, मात्र खालच्या ब्रिजचा आपण जर प्रत्यक्षामध्ये बघत असाल तर त्यावरून पूर्णपणे पाणी ओसंडून वाहताना दिसतोय आणि त्या नदीला लागूनच हा जो रोहा शहर आहे हा रोहा शहर आता पूर्णपणे पाण्याखाली आहे। बाजारपेठा पूर्णपणे पाण्याखाली आहेत, दुकानं आहेत ती पूर्णपणे आस्थापने पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे एकंदरीत स्थिती जी आहे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। रोह्यामधलं ही स्थिती जी आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलसह प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, रोहा, रायगड।